आणि या ठिकाणी जोरदार अपील. काय झालंय ते बघूया नक्की. नो बॉलचा इशारा. नो बॉल होता आणि आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा आपल्याला फिरताना दिसतोय. फलंदाजाकडे आता परवाना असेल मोठी हिट करण्याचा. सन्माननीय रवींद्र दंगल पवार या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, काझीपुरा येथील रहिवासी. पवार कन्स्ट्रक्शन कंपनी अर्थात रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. फुलटॉस चेंडू आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अबाउट द वेस्ट हाईटचा हा दिलेला नो बॉल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फ्री हिट असेल. संदीप इंग्लिश अकॅडमी श्री संदीप पाटील या स्पर्धेच्या नाणेफिकीचे प्रायोजक. टॉस का बॉस. ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर्स विवेकानंद कापडनीस. शिक्षण महर्षी आबासो वता पाटील फाउंडेशन. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेशजी पाटील. चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील. सनी दादा. डॉक्टर अमोल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. सचिन यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे, परंतु बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत ते. फलंदाज थोडासा संकटात सापडलेला आहे. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणा.
फलंदाज सुरक्षित असतील. ज्यावेळेस चेंडू सचिन यांच्या हातात आलेला होता त्यावेळेस फलंदाज क्रीजच्या बाहेर होता, परंतु ज्यावेळेस बेल्स डिस्लॉज झाल्या शिवस्वराज्य वॉरियर्स व्हर्सेस प्रगती हॉस्पिटल या दोन संघांच्या दरम्यान दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना या ठिकाणी खेळला जातोय. प्रगती हॉस्पिटलच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी जे चेंडू जी बॉल या ठिकाणी यूज करणार आहोत त्या चेंडूचे स्पॉन्सर्स बॉल स्पॉन्सर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेशजी पाटील ग्रीन ग्लो. मेन गेट स्पॉन्सर्स धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. आणि मेन गेटच्या आत जेव्हा आपण मैदानात प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला गौरव गोलंदाजीला आलेले आहेत. भूपेंद्र गोलंदाजीला आलेले आहेत. वाईडचा इशारा येतोय. तर मैदानाच्या आत या ठिकाणी आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला स्वराज्यातील काही स्वराज्य रक्षक ज्यांनी या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे असे काही मावळे आपल्याला दिसतील. त्यांचे कटआउट्स त्यांची माहिती या ठिकाणी आपण लावलेली आहे. त्यासाठी आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत कृषीधन ॲग्री, अजय पाटील रुखणखेडा. सेल्फी पॉइंट स्पॉन्सर्स. शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅक फुटवर जाऊन पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील जळगाव. तर सेल्फी पॉइंट प्रायोजक बिर्याणी हाऊस हे सेल्फी पॉइंटचे प्रायोजक. तर नो बॉलचा इशारा. अवांतर धाव टोटलमध्ये जोडली जाते. चौकारांचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. यावेळी शॉट चेंडू हवेत फटका फसलाय. गौरांगने चांगला झेल टिपलेला आहे, परंतु फ्री हिट होती त्यामुळे फलंदाज सुरक्षित असतील. डॉट बॉल आणि षटकातला शेवटचा चेंडू असेल. भूपेंद्र पवार यांचा सामना करतील सचिन. 6 चेंडूत 1 धाव काढून सचिन खेळतायत, तर अमोल सोनवणे 8 चेंडूत 9 धावा काढून नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंच अविनाश बंगाळ या चेंडूला वाईड घोषित करतायत. 1 अवांतर धाव शिवस्वराज्याच्या टोटल मध्ये जोडली जाते आणि या एका डॉक्टर अमोल गोलंदाजीला आलेले आहेत आणि डॉक्टर अमोल यांचा परिवार सुद्धा आता जस्ट मैदानात दाखल झालेला आहे. तर डॉक्टर अमोल यांच्या परिवाराचं सुद्धा मी मराठा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि अमोल यांनी झेल टिपलेला आहे. कॉटन बोल्ड केलेलं आहे. सचिन कॉटन बोल्ड. डॉक्टर अमोल पाटील 20 धावांवर. शिवस्वराज्य वॉरियर्स संघाला पहिला झटका लागतोय आणि डॉक्टर अमोल यांचा परिवार जसा मैदानात दाखल झालेला आहे तसा अमोल यांनी विकेट पटकावलेली आहे. आणि आपण स्क्रीनवर बघू शकतो डॉक्टर अमोल यांचा परिवार. YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण या सामन्यांचा थेट आनंद घेऊ शकतात घर बसल्या. लाईव्ह व्हिजन क्वालिटी विथ क्लॅरिटी. आणि यावेळेस आमच्यासोबत आमचे कॅमेरामन आहेत मयूर थोरात, सत्यम पाटील, अभिषेक देशपांडे, भावेश शर्मा आणि आमचे टेक्निशियन अजय टोनपे. फुल टच चेंडू अलॉंग द कार्पेट. चांगला ड्राईव्ह केलेला आहे. सुंदर टायमिंग आणि तितकं सुंदर प्लेसमेंट. 4 धावा मिळतील आणि या 4 धावांनी धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचतीये. निखिल पाटील एक चांगला खेळाडू आहे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. आपलं खातं उघडतोय एका चांगल्या ड्राईव्हद्वारे. सुंदर फटका. चांगला फटका. पुन्हा एकदा चांगला टायमिंग आहे परंतु यावेळेस प्लेसमेंट मात्र थोडीशी चुकीची आहे. क्षेत्ररक्षक डॉक्टर हेमंत या चेंडूला अडवत आहेत. स्वीपर कव्हरच्या स्वरूपात डॉक्टर हेमंत यांना आपण बघू शकतो. 25 धावा 1 गडी बाद. या षटकातला 5वा चेंडू डॉक्टर अमोल पाटील यांचा सामना करतील. अमोल विरुद्ध अमोल. हे बॅटल कुठला अमोल जिंकतोय ते बघूया. फुल टॉच चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. लो फुल टॉच चेंडूला टोलवलेलं आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर या चेंडूला अडवलं जात आहे. दरम्यान 1 धाव मिळते अमोल सोनवणे यांना आणि धावसंख्या 26. द लॉस ऑफ 1. शिवस्वराज्य वॉरियर्स विरुद्ध प्रगती हॉस्पिटल. मराठा प्रीमियर लीग पर्व 3. आजचा 2रा दिवस आणि पहिला सामना. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव 27. यष्ट्यांच्या मागे आपण बघू शकतो सचिन पाटील, सिनियर खेळाडू. आणि यावेळेस मात्र फलंदाजाला कडे इतका वेळ होता परंतु त्याने अगोदरच माइंडसेट करून ठेवलेलं होतं की मला हाच फटका खेळायचा आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जरी त्याने खेळला असता तरी चौकार किंवा षटकार निश्चित मिळाला असता. फटका फसलाय. निर्धाव चेंडूने षटक संपत आहे. 3 षटकांची समाप्ती. 27 धावा 1 गडी बाद. डॉक्टर अमोल यांनी आपल्या 1.4 षटकात अर्थात 2 षटकात आपण म्हणू शकतो 10 धावा देत एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. डॉक्टर हेमंत पाटील डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज, स्मार्ट क्रिकेटर.
यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने या चेंडूला खेळलेलं आहे. स्क्वेअर लेगला सागर चेंडू अडवत आहे. दरम्यान एक धाव मिळते आणि या एका धावेने धावसंख्या 28 धावा, एक गडी बाद. निखिल पाटील यांच्यासाठी डॉक्टर हेमंत यांनी कसं जाळ विणलेलं आहे ते बघावं लागेल. ऑफस्टमच्या बाहेर वाईडचा इशारा. निखिल यांच्यावर दारोमदार असेल शिवस्वराज्य वॉरियर्सच्या संघाची. कर्णधार सुद्धा आहेत आणि एक नावाजलेले खेळाडू सुद्धा आहेत. बघूया त्यांची कामगिरी कशी होते. परंतु समोर मात्र एक दर्जेदार डावखुरा गोलंदाज डॉक्टर हेमंत यांच्या रूपात. चांगला फटका कव्हर क्षेत्रात. स्वीपर कव्हर डॉक्टर अमोल या चेंडूला अडवत आहेत. फेकी करतायत यष्टीरक्षकाकडे. सचिन या चेंडूला गॅदर्ड करतायत. दरम्यान एक धाव मिळते निखिलला. अमोल सोरोने सामना करतील डॉक्टर हेमंत यांचा. ऑफस्टंपच्या बाहेर या ठिकाणी मिसफील्ड झालेली आहे. पुन्हा एकदा डॉक्टर अमोल स्वीपर कव्हर क्षेत्रात चेंडू अडवत आहेत. हेमंत यांच्याकडे नॉन स्ट्राईक एंडला चेंडू परत करतायत. दरम्यान पुन्हा एक धाव मिळते. एकेरी दुहेरी धावा घेत धाव फलक हलता या ठिकाणी ठेवतायत फलंदाज. आणि निश्चितच एकेरी दुहेरी धावांमुळे जो दबाव असतो फलंदाजांवरचा तो कमी होत असतो. आणि अशाच वेळेस जर एखादा लूज बॉल जर भेटला तर त्यावर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा. यावेळेस चेंडू हवेत. पुन्हा एकदा डॉक्टर अमोल स्वीपर कव्हर क्षेत्रात. चेंडू डॉक्टर अमोल यांचा पिछा काही सोडायला तयार नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या 32 धावा. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू डॉक्टर हेमंत यांचा. फुलटॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. दरम्यान दुसऱ्या धावेचे कॉल आणि आत्मघातकी ठरू शकली असती दुसरी धाव. परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ. शिवस्वराज्य वॉरियर 4 षटकांची समाप्ती. 34 धावा, एक गडी बाद. गोलंदाजीला आलेले आहेत सचिन आणि सचिन यांचं स्वागत केलेलं आहे निखिलने चौकाराने. ओव्हरपिच चेंडू डाऊन द ग्राउंड. चांगला फटका, चांगला संपर्क. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस गॅप भेदलेला आहे. लॉनच्या खेळाडूने चेंडू जरूर अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्या पद्धतीने प्लेसमेंट केलेलं होतं निखिलने ते लाजवाब. चौकार मिळालेला आहे. 2 चेंडू 2 चौकार आणि या चौकारांचे प्रायोजक आहेत श्री शांताराम दादा पाटील, रुखनखेडा.
ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजनालय कक्षाचे प्रायोजक श्री पी व्ही पाटील रावसाहेब प्लेयर डगआउटचे प्रायोजक. यावेळी चांगला कमबॅक. सचिन अतिशय अनुभवी खेळाडू आहेत. तर प्लेयर्स डगआउट क्रमांक 2 चे प्रायोजक आहेत बळीराजा सीड्स. ऑन साइडला चेंडू टोलवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरिटो इंजिनिअरिंग भूषण बाविस्कर. हे जे लाईव्ह प्रेक्षेपण आपण बघत आहात लाईव्ह व्हिजन या वाहिनीवर, तर यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स व्हेरिटो इंजिनिअरिंग भूषण बाविस्कर हातेडकर. यावेळेस चेंडू हवेत आणि सागर यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अमोल यांना परतावा लागेल. दुसरा फलंदाज बाद होतोय. सचिन यांनी बळी मिळवलेला आहे. अमोल सोनवणे कॉट सागर बोल्ड सचिन. सचिन डी पाटील पहिलं षटक संपलेलं आहे. 9 धावा देत एक गडी त्यांनी बाद केलेला आहे. गणेश पाटील, निखिल पाटील 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा 2 गडी बाद. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आलेले आपल्याला दिसेल. तर ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन.
या ठिकाणी गॅप भेदलेला आहे का, तर नक्कीच भेदलेला आहे. चांगलं टायमिंग आणि चांगलं प्लेसमेंट. तर आज जर आपण बघितली असेल निखिलची फलंदाजी, आपल्याला फार मोठे फटके खेळताना दिसलेला नाही, परंतु जेही फटके खेळलेले त्यात टायमिंग आणि प्लेसमेंट हे मात्र अतिशय जमेची बाजू आपण ज्याला म्हणतोय. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. माहिती आहे काऊस कॉर्नरकडे जर हेमंत यांना जर चेंडू क्रॉस करतोय, डॉक्टर हेमंत यांना जर चेंडू क्रॉस करतोय तर निश्चित चौकार मिळेल आणि तो मिळालेला आहे. चौकाराने षटकाची सुरुवात झालेली आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतर पहिला चेंडू गौरव ठाकरे यांचा. यावेळेस दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा निश्चित येईल. स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक मयूर सोरणे सर, उत्कृष्ट पंच. 48 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. शिवस्वराज्य वॉरियर्स विरुद्ध प्रगती हॉस्पिटल या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. प्रगती हॉस्पिटलचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना गौरंग पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर डाऊन द ग्राउंड चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. गणेश पाटील, गणेश पाटील स्ट्राईकला. गौरांग आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लेगस्टंपच्या बाहेर. चला, गोलंदाजाची शैली या ठिकाणी चेक केली जाते. फेअर डिलिव्हरी.
53 धावा झालेल्या आहेत. गौरांग ठाकरे चोपन्न धावा या एका धावेने. 6वं षटक सुरू आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. निखिल पाटील आणि गणेश पाटील दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि आता बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात ते. एक्स्ट्रा कव्हर रिजनला व्हॅकंट एरिया आणि व्हॅकंट एरियाला टार्गेट केलेलं आहे. आज आपण बघितलं असेल निखिलची टायमिंग आणि प्लेसमेंट. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्हॅकंट एरियाला टार्गेट करतायत. टायमिंग आणि प्लेसमेंट कौतुक करावं लागेल निखिल यांचं. आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट या ठिकाणी निखिल यांनी खेळलेले आहेत. चौदा चेंडू 26 धावा निखिल पाटील. गणेश पाटील 3 चेंडू 2 धावा 58 धावा 2 गडी बाद. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉन सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायण पाटील. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात या चेंडूला खेळलेलं होतं. गौरांग या चेंडूला अडवत आहेत. चौसष्ट धावा झालेल्या आहेत. 64. 7वं षटक प्रगतीपथावर. डॉक्टर हेमंत डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू आणि षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. लगान झेल आपण या झेलचं वर्णन करू शकतो. झेल तर टिपलेला होता परंतु ज्यावेळेस फलंदाजाने बघितलं की आपला एक पाय बाउंड्री रोपच्या बाहेर आहे आणि चांगली खेळाडू वृत्ती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. गणेश यांच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत षटकार. अक्रॉस द लाईन चांगला संपर्क. अगेन द टर्न. या चेंडूला टोलवलेलं आहे. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. गणेश पाटील अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी करताना. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेत आहे. वन बाउन्स चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आता होतीये 76 अँड द स्कोर 80 धावा.
यावेळी षटकार लॉंग ऑफ सी मारेशा पार दणदणीत षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. यावेळी स्लोअर वन डॉक्टर हेमंत चेंडूच्या खाली आणि झेल सुटलेला आहे. डबल माइंड होते की कदाचित आपण कुठे उभे आहोत असं डॉक्टरांना वाटलं की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर तर नाही आहोत, त्यामुळे थोडेसे विचलित झाले. झेल सुटला, फलंदाज सुरक्षित. डॉट बॉल, चांगला चेंडू. 93 धावा, 2 गडी बाद. 8वं षटक घेऊन आलेले आहेत अजय पाटील. 18 चेंडूंमध्ये 38 धावा काढून फलंदाजी करतायत निखिल. खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूला चांगली ट्रीटमेंट. सरळ साइड स्क्रीनच्या वरती हा चेंडू भिरकावून दिलेला आहे. निखिल आता आपल्या अर्धशतकापासून 6 धावा दूर. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव आणि चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा. आणि या षटकाराच्या मदतीने निखिल पाटील यांनी आपला अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. संघाची 100री सुद्धा पार झालेली आहे. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन निखिल पाटील यांच्याद्वारे. 20 चेंडू 50 धावा. तर 8 षटकांच्या समाप्तीनंतर शिवस्वराज्य वॉरियर संघाची धावसंख्या 105 धावा, 2 गडी बाद. सहा चौकार आणि 3 उत्तुंग षटकार या खेळीमध्ये लगावलेले. मिश्रण ग्रुपचे सदस्य आहेत निखिल पाटील आणि मिश्रण ग्रुप तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर मिश्रण ग्रुपच्या अध्यक्षाचीच मॅच आहे स्वप्नील यांची. खराब चेंडू आणि सरळ हातात अजय पाटील लेझी दिसलेले आहेत. तर बघा पुन्हा एकदा आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. सोपा झेल होता आणि या चुक्या महागात पडू शकता. गणेश पाटील यांचा झेल सोडलेला आहे आणि गणेश पाटील यांना जे जीवनदान मिळालेलं आहे त्याचा गणेश पाटील कशा पद्धतीने फायदा उचलतात ते बघावं लागेल. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉट कव्हरच्या दिशेने 1 धाव. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अर्धशतकीय खेळी या ठिकाणी साकार केलेली आहे निखिल पाटील यांनी. वन 0-6 9वं षटक सुरू आहे. सचिन पाटील 10 धावा देत 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. 22 चेंडू 50 धावा. निखिल पाटील
चेंडू उंच टोलवलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि परतावा लागेल. वैभव अर्थात खंडू यांनी चांगला झेल टिपलेला आहे. निखिल पाटील कॉट वैभव बोल्ड सचिन. 106 धावा. तिसरा फलंदाज तंबूत परततोय. सेट बॅट्समन निखिल पाटील बाद झालेले. समाधान गोलंदाजी माफ करा कुलदीप फलंदाजीला आलेले आहेत. वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव. 107 धावा. षटकातला शेवटचा चेंडू सचिन यांचा. 10 धावा देत 2 गडी बाद केलेले सचिन पाटील यांनी. निखिलचा एक सोपा झेल अजय पाटील यांनी सोडलेला होता. माफ करा गणेश पाटील यांचा झेल होता तो. विकेटच्या खोलात शिरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 9व्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवस्वराज्य वॉरियर संघाची धावसंख्या 107 धावा 3 गडी बाद. सचिन पाटील यांनी आपल्या 2 षटकात किफायती मारा करत 11 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. कुलदीप पाटील आणि गणेश पाटील. आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला कुठेतरी या ठिकाणी अगोदर झालेली चुकी भरून काढण्याचा प्रयत्न होता अजय यांचा. यावेळेस मात्र त्यांनी झेल सोडलेला नाहीये. चॉकलेट बॉय अजय पाटील यांनी झेल टिपलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. लॉनच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन जास्त, उंची जास्त, अंतर मात्र चेंडूने कमी कापलेलं आहे. अजय पाटील यांनी झेल टिपलेला आहे. गणेश पाटील कॉट अजय बोल्ड गौरंग ठाकरे. निनाद आणि कुलदीप पाटील फलंदाजी करतायत. यावेळी चांगला फटका आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हल करतोय. चौकार मिळेल. पहिला चौकार. निनाद पाटील आपलं खातं उघडतायत. 113 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. यावेळेस वाईड लॉंग ऑफ कडे चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलेला आहे. सागर या डावात दुसरा झेल टिपताना आपल्याला दिसतील. 5वा फलंदाज तंबूत परततोय. निनाद पाटील कॉट सागर बोल्ड गौरंग ठाकरे. गौरंग तिसरा
दुसरा गडी बाद करतायत. भूषण पवार आता नवीन फलंदाज. आणि भूषण पवार यांनी आल्या आल्या तुफानी फटका खेळलेला आहे. काउस कॉर्नरच्या वरतून षटकार टोलवलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. चला तर शिवस्वराज्य वॉरियर्स या संघाने आपल्या निर्धारित 10 षटकात 119 धावा केलेल्या आहे आणि प्रगती हॉस्पिटल या संघाला जिंकण्यासाठी 120 धावांचं आव्हान असेल. तर 120 धावांचं आव्हान प्रगती हॉस्पिटलचा संघ कशा पद्धतीने पेलतोय ते आपण बघूया दुसऱ्या डावात. चला आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती की पुढच्या सामन्याची नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. हा
पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल डॉक्टर अमोल यांचा. सागर नॉन स्ट्राईकला असतील. एका धावेने त्यांनी आपलं खातं उघडलेलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूला टोलवलेलं आहे शॉर्ट कव्हर क्षेत्रात. सागर यांनी डॉक्टर अमोल यांना परतवलेलं आहे. गणेश पाटील गोलंदाजी करतायत. पाच धावा एक गडी बाद. डॉक्टर अमोल यांच्या विकेटचं पतन झालेलं आहे. चला फलंदाजी करणाऱ्या संघाने आपला एक खेळाडू पाठवायचा लवकर. पहिला षटकार प्रगती हॉस्पिटलच्या डावातला. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी फलंदाजाकडून. हर्षल पाटील यांनी मैदानाच्या बाहेर चांगला प्रयत्न केलेला होता. 11 धावा झालेल्या आहेत. गौरंग ठाकरे यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे आणि त्या षटकाराचे प्रायोजक होते एकविरा प्लायवूड. आणि आता पुढच्या चेंडूवर आलेला आहे मिसफिल्डचा चौकार. 15 धावा झालेल्या आहेत आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखंडखेडा. पहिलं षटक संपलेलं आहे. 15 धावा एक गडी बाद. गौरांग ठाकरे 2 चेंडू 10 धावा 1 चौकार 1 षटकार. तर सागर पाटील यांनी पहिल्या चेंडूवर आपलं खातं उघडलेलं होतं. गणेश पाटील यांनी एक गडी जरी बाद केलेला असला तरी 15 धावा त्यांनी या षटकात खर्च केलेल्या आहेत. सचिन पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. सागर पाटील स्ट्राईकला. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा हा पहिला सामना. अबोध वेस्ट हाईटचा नो बॉल आणि त्यावर षटकार खेचलेला आहे सागर यांनी. चांगली सुरुवात प्रगती हॉस्पिटल संघाची. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरलेला आहे आणि आता फलंदाजाकडे परवाना असेल मोठा फटका खेळण्याचा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा अबोध वेस्ट हाईटचा नो बॉल आणि हे नो बॉल शिवस्वराज्य वॉरियर संघाला महागात पडू शकतात. लागोपाठ दुसरा एकविरा प्लायवूड सुपर 6 खेचलेला आहे सागर पाटील यांनी. दोन चेंडू लागोपाठ 2 षटकार. धावसंख्या आता वेगाने पुढे धावते. 29 धावा. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सचिन. सागर त्यांचा सामना करतील. फ्री हिट चेंडू आणि यावेळेस लो फुल टॉस उत्तुंग टोलवलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा षटकार. एकविरा प्लायवूड सुपर 6.
चांगला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वन बाउन्स चौकार. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन सागर पाटील यांच्याकडून. आणि पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळूया. पुढचा सामना वेरिटो इंजिनिअरिंग वर्सेस हायटेक कॉम्प्युटरच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा, संचालक श्री संदीप पाटील सर, टॉस का बॉसचे प्रायोजक. मनोज जाधव आणि स्वप्नील पाटील यांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस चांगला चेंडू आणि त्या चेंडूला तितकाच चांगल्या पद्धतीने सन्मान देताना सागर खराब चेंडूवर मोठे मोठे प्रहार करतायत आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देत आहेत. चांगली रणनीती या ठिकाणी प्रगती हॉस्पिटल संघाची. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याला भेदताना सुरुवात कशा पद्धतीने करायला पाहिजे, अमोल पाटील यांनी प्रयत्न चांगला केलेला होता. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. षटकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत महागडं षटक ठरलेलं आहे. 24 धावा या षटकात आलेल्या आहे. षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने षटकार पॉवर प्लेचा पूर्ण पद्धतीने फायदा उचललेला आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत प्रगती हॉस्पिटलचे फलंदाज. या षटकात 30 धावा दिलेले आहेत. काल आपण या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक बघितलं होतं 37 धावांचं. हे दुसरं सर्वात महागडं षटक आहे 30 धावांचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा, 1 गडी बाद. बाद होणारे एकमात्र फलंदाज आहेत डॉक्टर अमोल पाटील. नाणेफेक होताना आपण बघू शकतो. चौकारांचे प्रायोजक शांतारामदादा पाटील रुखणखेडा. षटकारांचे प्रायोजक नारायणराव पाटील एकविरा प्लायवूड जळगाव. चांगला फटका डाऊन द ग्राउंड, सरळ साइड स्क्रीन कडे या चेंडूला अडवलेलं आहे. 1 धाव मिळते गौरांगला, 1 धाव मिळते प्रगती हॉस्पिटल संघाला. 46 धावा. निर्धाव चेंडू. गणेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. अमोल पाटील यांच्या रूपात एकमेव बळी त्यांनी घेतलेला आहे. 46 धावा. तिसरं षटक सुरू आहे. बॅटची कड आणि झेल सुटलेला आहे निखिल पाटील यांच्या हातून. हायटेक कॉम्प्युटर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 गुणलेखकाकडे जाऊन अपडेट करायची आहे. यावेळेस चेंडूची वाट बघितलेली आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे या चेंडूला टोलवलेलं आहे आणि हिट विकेट झालेले आहेत. दुसरा बळी या ठिकाणी मिळालेला आहे शिवस्वराज्य वॉरियर संघाला. विकेटच्या खोलात शिरून खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलेला आहे. सागर चांगली खेळी करून परतलेले आहेत, परंतु एक बेजबाबदार फटका खेळलेला आहे त्यांनी आणि त्यांचा पाय स्टम्प्सला लागलेला आहे, त्यामुळे त्यांना तंबूत परतावा लागेल. नवीन फलंदाज आता मैदानात येत आहेत, अनुभवी डॉक्टर हेमंत.
गणेश यांनी आपल्या 2 षटकात 16 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. 46 धावा 3 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद. डॉक्टर हेमंत आणि गौरंग ठाकरे कशी कामगिरी करतात ते बघावं लागेल. गोलंदाजीला आलेले आहेत समाधान, डावखोरे गोलंदाज रवींद्र दंगल पवार, काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. यावेळेस फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आणि तिसरा गडी बाद झालेला आहे. तर या ठिकाणी गोलंदाजाची शैली या ठिकाणी चेक केली जाणार आहे. निनाद यांनी चांगला झेल टिपलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फेअर डिलिव्हरी. फलंदाजाला परतावं लागेल. फेअर डिलिव्हरी. वैभव यांनी या चेंडूला टोलवलेला आहे. चौकार मिळतोय. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. आणि प्रगती हॉस्पिटलचा अर्धशतक आता फलकावर लागतंय. 3 गडी बाद 50. वैभव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये वैभव उर्फ खंडू या चेंडूला अडवतोय. वैभव, नो बॉलचा इशारा आलेला आहे. समाधान गोलंदाजी करतायत. खराब चेंडू आणि हा सुपर 6 डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग.
57 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजाची शैली तपासली जाते. तिसऱ्या पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या षटकाराच्या मदतीने 58 धावा झालेल्या आहेत. संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी, चोपडा. टॉस का बॉसचे प्रायोजक. ऑन साइडला खेळलेला फटका शॉट मिड विकेटचा खेळाडू या चेंडूला अडवतोय. दरम्यान एक वेगवान धाव पूर्ण होतीये. 59 धावा झालेल्या आहेत. डॉक्टर हेमंत सामना करतील समाधानचा. या ठिकाणी नो बॉलचा इशारा आणि चेंडू सरळ शॉट कव्हरच्या हातात. फलंदाज धावबाद होतोय का? तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाजाला परतावं लागेल. नो बॉलवर धावबाद झालेले आहेत. वैभव उर्फ खंडू मयूर यांची चांगली फेकी आणि नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजाने चेंडू रिसीव्ह केला आणि बेल सोडवल्या. अजय पाटील आता मैदानात जात आहेत. या ठिकाणी आता धावांची गती तर चांगली आहे प्रगती हॉस्पिटल संघाची, परंतु 4 धुरंधर फलंदाज त्यांचे तंबूत परतलेले आहेत. आता या ठिकाणी भागीदारीची आवश्यकता असेल. डॉक्टर हेमंत यांना जे जीवनदान मिळालेलं आहे त्या जीवनदानाचा ते कितपत फायदा आपल्या संघाला करून देतात ते बघावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज अजय पाटील आलेले आहेत. इम्प्रोव्हायझेशन आणि हा वन बाउन्स चौकार. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखनखेडा. टॉस का बॉस संदीप पाटील. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सी सुनील पाटील हिंगोणा. गेट मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. हलक्या हाताने खेळलेला आहे. गोलंदाज स्वतः धावतोय, चेंडू अडवतोय. चौथं षटक संपत आहे. 64 धावा, 4 गडी बाद. फलंदाजी एंडचे प्रायोजक
ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव. प्लेयर्स डगआउट स्पॉन्सर्स PB पाटील रावसाहेब, बळीराजा सीड्स. बॉल स्पॉन्सर्स श्री आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील ग्रीन ग्लो. तर स्वराज्यातील काही मावळ्यांचे आपण कटआउट्स लावलेले आहेत, त्यासाठी आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत कृषीधन ॲग्री, अजय पाटील रुखनखेडा. अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही हे या ठिकाणी तिसरे पंच चेक करतील. षटकार लगावलेला आहे अजय पाटील यांनी, ज्याचे प्रायोजक आहेत एकविरा प्लायवूड. नो बॉल असेल, तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर अजय यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. कुलदीप पाटील. चला, यावेळेस आपण क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाही. स्ट्राईक जर रोटेट झाली असती तर मात्र क्षेत्ररक्षक आपण चेंज करू शकले असतात. हा दुसरा षटकार अजय पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे. एकविरा प्लायवूड या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. चौकारकी षटकारे पुन्हा एकदा बघावं लागेल असं दिसतंय. चला, आमचे लाईव्ह व्हिजनचे बबलू थोरवे त्याच ठिकाणी आहेत. त्यांनी आपलं व्हिजन क्लिअर केलेलं आहे. क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह व्हिजन. तर चौकार असेल, ज्याचे प्रायोजक असतील शांताराम दादा पाटील रुखनखेडा. डॉट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. तर यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स व्हेरिटो इंजिनिअरिंग. या स्पर्धेचा आनंद आपण यूट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या घेऊ शकतात. व्हेरिटो इंजिनिअरिंग यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स. यावेळेस शॉट फसलेला दिसतोय, चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर. एक धाव मिळतीये अजयला, एक धाव मिळतीये प्रगती हॉस्पिटल संघाला आणि धावसंख्या 76 धावा. पाचवं षटक सुरू आहे. कुलदीप पाटील गोलंदाजी करतायत. ज्ञानयोग फाउंडेशन खेळू भोजनालय कक्षाचे प्रायोजक. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट कडे खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल हँडेडली पिकअप आणि त्याच ऍक्शनने थ्रो. एक धाव. चला, पुढचा सामना ज्या संघांचा आहे त्यांनी आपली प्लेइंग 11 अपडेट करायची आहे.
चेंडू जातोय सीमा रेषा पार. सचिन पाटील यांचा चांगला झेल मैदानाच्या बाहेर. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. एकतीस चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता असेल प्रगती हॉस्पिटल संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, मिसफिल्ड आणि एक धाव. तर या मिसफिल्डच्या धावा आणि पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये निघालेल्या धावा ह्या निश्चितच शिवस्वराज्य वॉरियर संघासाठी त्रासदायक ठरतील. 10 षटकांचा हा सामना 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 84 धावा, 4 गडी बाद आणि आता 30 चेंडू शिल्लक आणि 36 ची आवश्यकता. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन.
फेअर डिलिव्हरी. श्री पी बी पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक ज्ञानयोग फाउंडेशन. ओ उत्कृष्ट फटका, टायमिंग आणि प्लेसमेंट, फक्त दिशा दाखवलेली आहे आणि चौकार वसूल केलेला आहे. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा, बळीराजा सीड्स आणि पी बी पाटील रावसाहेब प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. तर ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजन कक्षाचे प्रायोजक, गोलंदाजी एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील, तर फलंदाजी एंडचे प्रायोजक श्री बापूराव पाटील चौगाव. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. 27 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. या ठिकाणी एका ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल, परंतु या ठिकाणी षटकार खेचलेला आहे. एकविरा प्लायवूडचे संचालक नारायणराव पाटील सुपर सिक्सेसचे प्रायोजक आहेत आणि अजय पाटील अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. आता 26 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. 11 चेंडू 32 धावा काढून घणाघाती प्रहार करतोय अजय पाटील, द चॉकलेट बॉय. चांगला चेंडू आणि ऐन वेळेला आपला शॉट चेंज केलेला आहे. लेग बाईटचा इशारा आलेला आहे, परंतु एक अवांतर धाव. तर या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक 20 चेंडूत 50 धावा आपण बघितलेले. तर अजय पाटील याच्याकडे संधी आहे आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत प्रगती हॉस्पिटल संघाच्या. डॉक्टर हेमंत यांनी या चेंडूला टोलवलेला आहे, परंतु झेल सुटलेला आहे लॉनच्या दिशेने. सहा षटकांची समाप्ती, 101 धावा, 24 चेंडू, 19 ची गरज. भूषण पवार, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप भेदण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. चांगलं फुटवर्क, दुसरी धाव घेत आहेत का तर नाही. निनाद यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अजय पाटील आता स्ट्राईकला असतील, सामना करतील भूषण पवार. तर पवार आपली पॉवर दाखवतात का, आपल्या संघाला विजय मिळवून देतात का, एक ब्रेक थ्रू मिळवून देतात का, ते बघावं लागेल. खराब चेंडू आणि खराब चेंडूवर मोठा प्रहार येतोय, दणदणीत षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. पुन्हा एक षटकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 14 चेंडू आणि 44 धावांची तुफानी खेळी करतोय अजय पाटील, चॉकलेट बॉय. जिंकण्यासाठी
5 धावांची आवश्यकता आणि अर्धशतकासाठी 6 धावांची आवश्यकता. आणि अर्धशतकानेच हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल अजयचा. हो, यावेळेस दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अजय पाटील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. चला, अजूनही आशा जिवंत आहेत अजय पाटीलच्या. षटकाराने हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. आणि या षटकाराने अजय पाटील आपला अर्धशतक पूर्ण करतोय. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलेले 16 चेंडू 50 धावा आणि प्रगती हॉस्पिटल संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेल डन टीम प्रगती हॉस्पिटल. पेक्षा जास्ती धावांचं लक्ष्य अतिशय वेगात पूर्ण केलेलं आहे. 6.5 षटकात हा सामना संपलेला आहे आणि या सामन्याचा शिल्पकार ठरलेला आहे अजय पाटील, मॅन ऑफ द मॅच.